चला आजच्या विषयाची सखोल माहिती घेऊया. आपल्यासमोर आहे स्वामी विवेकानंदांच्या जीवनाचा एक प्रवास नकाशाच, म्हणजे एका माहितीपूर्ण चित्राच्या रूपात. हो. यात त्यांच्या जन्मापासून ते कार्यापर्यंतचे महत्वाचे टप्पे आहेत, पण आज आपलं काम फक्त हे टप्पे पाहणं नाहीये, नाही. तर त्या टप्प्यांमागे दडलेले जे विचार आहेत आणि त्या प्रवासाला दिशा देणारे बदल हे समजून घ्यायचे आहेत. आणि हेच खरं तर यातलं आव्हान आहे. कारण स्वामी विवेकानंद म्हणजे अनेक प्रवाहांचा एक संगम आहे. बरोबर. म्हणजे बघा, एक तर्कशुद्ध विचारवंत, एक गहन आध्यात्मिक साधक, एक कर्मयोगी समाज सुधारक आणि तरुणाईला प्रेरणा देणारा नेता. हो, हे सगळे पैलू वेगळे नाहीयेत. ते एकमेकांत असे काही गुंतलेले आहेत. आज आपण तोच गुंता सोडून पाहणार आहोत की एक बुद्धिवादी तरुण जगाचा मार्गदर्शक कसा बनला. उत्तम. मग या प्रवासाची सुरुवात त्याच्या मुळापासून करूया, म्हणजे त्यांची बौद्धिक आणि शैक्षणिक पायाभरणी. चित्रात त्यांच्या जन्माची नोंद आहे, 12 जानेवारी 1863, कोलकाता. पण माझं लक्ष वेधून घेते तो त्यांच्या शिक्षणाचा उल्लेख. अच्छा. तत्वज्ञान आणि साहित्यात पदवी आणि बहुभाषिक हे त्यांच्या केवळ संत प्रतिमेपेक्षा खूपच वेगळं आहे. हीच तर त्यांच्या व्यक्तिमत्वाची किल्ली आहे. आपण जेव्हा स्वामी म्हणतो तेव्हा डोळ्यासमोर एक भगवी वस्त्र घातलेली व्यक्ती येते. हो, अगदी. पण विवेकानंदांची सुरुवात तिथे होत नाही. ते एक अत्यंत हुशार, जिज्ञासू आणि काहीसे बंडखोर तरुण होते. बंडखोर? हो. ते ज्या काळात वाढले तो बंगालच्या प्रबोधनाचा काळ होता. पाश्चात्य तर्कशास्त्र, विज्ञान आणि भारतीय तत्वज्ञान यांचा मोठा संघर्ष आणि संवाद तेव्हा सुरू होता. अच्छा. आणि विवेकानंद या दोन्ही प्रवाहांमध्ये तरबेज होते. म्हणजे ते केवळ एका परंपरेत अडकलेले नव्हते असं म्हणायचंय? अजिबात नाही. तत्वज्ञानाच्या अभ्यासामुळे त्यांना कोणत्याही गोष्टीवर प्रश्न विचारायची सवय लागली. ते तर देवाच्या अस्तित्वावरही शंका घेत होते. ब्राह्मो समाजासारख्या सुधारणावादी चळवळीतही सक्रिय होते. अच्छा. त्यामुळे त्यांचं जे अध्यात्म आहे ते केवळ वारशाने मिळालेल्या श्रद्धेवर नाही, तर एका खोल बौद्धिक मंथनावर उभं होतं. आणि त्यांचं बहुभाषिक असणं? हो. इंग्रजीवर प्रभुत्व होतं, त्यामुळे ते पाश्चात्य विचार मूळ स्वरूपात वाचू शकले आणि संस्कृतच्या ज्ञानामुळे ते भारतीय ग्रंथही मुळातून समजू शकले. हा दुहेरी पायाच त्यांच्या कार्याचा आधार बनला. म्हणजे एक असा तरुण जो प्रत्येक गोष्टीला तर्काच्या कसोटीवर घासून पाहतोय. बरोबर. मग अशा व्यक्तीच्या आयुष्यात श्री रामकृष्ण परमहंस यांच्यासारख्या पूर्णपणे अनुभवावादी गुरूचं येणं हा एक मोठा विरोधाभास नाही का? चित्रात गुरु म्हणून त्यांचं नाव अगदी ठळकपणे दिलं आहे. हा विरोधाभास वाटू शकतो, पण खरं तर ही त्यांच्या आयुष्यातली सर्वात निर्णायक घटना होती. अच्छा. नरेंद्रनाथ म्हणजे विवेकानंदांचं मूळ नाव, ते अनेक विद्वानांना भेटले, पण त्यांना समाधान मिळालं नाही. त्यांचा एकच प्रश्न होता, तुम्ही देव पाहिला आहे का? हा प्रश्न ते सगळ्यांना विचारायचे. हो. आणि या प्रश्नावर बहुतेक जण गडबडून जायचे. पण रामकृष्ण परमहंसांनी अत्यंत सहजपणे उत्तर दिलं. काय म्हणाले ते? हो, मी पाहिला आहे. जसा मी तुला पाहतोय तसाच, किंबहुना त्याहूनही अधिक स्पष्टपणे. या एका उत्तराने नरेंद्रनाथांच्या तर्कशुद्ध मनाला एक धक्का दिला. म्हणजे पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन थेट अनुभवाची भाषा त्यांना पहिल्यांदा ऐकायला मिळाली. अगदी बरोबर. आणि तिथूनच त्यांच्या परिवर्तनाला सुरुवात झाली. रामकृष्ण परमहंसांनी त्यांच्यातल्या ऊर्जेला, त्यांच्या बुद्धिमत्तेला एक नवी दिशा दिली. कशी? त्यांनी नरेंद्रनाथांना शिकवलं की केवळ स्वतःच्या मुक्तीचा विचार करणं हे स्वार्थी अध्यात्म आहे. अच्छा. खरं अध्यात्म लोकांच्या सेवेत आहे. त्यांची शिवभावे जीवसेवा ही शिकवण खूप मोलाची आहे. म्हणजे प्रत्येक जीवात शिवाला पाहून त्याची सेवा करणे. हो. आणि ही कल्पना त्या काळात किती वेगळी होती. खूपच क्रांतिकारी. कारण तोपर्यंत अध्यात्म म्हणजे काय, तर समाज सोडून हिमालयात जाऊन तपश्चर्या करणे. हो, हीच एक कल्पना होती. विवेकानंदांच्या गुरूंनी अध्यात्माला हिमालयातून लोकांच्या दारात आणलं. त्यांनी सांगितलं की भुकेल्या माणसाला धर्मोपदेश देण्यापेक्षा त्याला भाकरी देणं ही मोठी पूजा आहे. आणि हीच शिकवण विवेकानंदांच्या कार्याचा आत्मा बनले. हो. त्यांनी ज्ञानाला सेवेशी जोडलं. आणि याच सेवेच्या आणि ज्ञानाच्या विचारांना घेऊन ते जगासमोर उभे राहिले. मग तो ऐतिहासिक क्षण आला, 1893 शिकागो, जागतिक धर्म परिषद. चित्रात त्यांचं ते प्रसिद्ध वाक्य आहे, माझ्या अमेरिकन बंधू आणि भगिनींनो. आपण हे वाक्य अनेकदा ऐकलंय, पण त्या 2 शब्दात असं काय होतं की आजही त्याची चर्चा होते? त्या शब्दांमागे अद्वैत वेदांताचं संपूर्ण तत्वज्ञान उभं होतं. ते केवळ औपचारिक शब्द नव्हते. अच्छा.
विचार करा, त्या व्यासपीठावरचे इतर सर्व वक्ते लेडीज अँड जेंटलमेन असं म्हणून सुरुवात करत होते. हो, जे एक अंतर राखणारे शब्द आहेत. बरोबर. पण विवेकानंदांनी थेट बंधू आणि भगिनींनो म्हणून संबोधित केलं. यातून त्यांनी हेच सांगितलं की आपण सगळे वरून कितीही वेगळे दिसलो तरी मुळात आपण एकाच वैश्विक चेतनेचे अंश आहोत. आपण सर्व एक आहोत. हाच वेदांताचा संदेश त्यांनी त्या 2 शब्दात जगासमोर ठेवला. त्यांनी केवळ लोकांना एकत्र आणलं नाही, तर त्यांच्या अस्तित्वाच्या मुळालाच स्पर्श केला. म्हणजे तो केवळ भावनिक प्रतिसाद नव्हता, नाही, तर एका खोल तात्विक सत्याला मिळालेली ती दाद होती. आणि म्हणूनच चित्रात पुरस्कार व सन्मान या सदरात भारतीय संस्कृतीचे राजदूत असं म्हटलं आहे. नक्कीच. त्या एका भाषणाने भारताची प्रतिमा बदलली. कशी? तोपर्यंत पाश्चात्य जगासाठी भारत म्हणजे गरिबी, अंधश्रद्धा, जातीयवादाने ग्रासलेला देश. अशीच ओळख होती. विवेकानंदांनी त्या प्रतिमेला छेद दिला. त्यांनी जगांना सांगितलं की ज्या भूमीतून तुम्ही आम्हाला धर्म शिकवायला मिशनरी पाठवता, त्याच भूमीने जगाला सहिष्णुता आणि सर्वधर्म संभावाचा विचार दिला आहे. वाह! ते एका प्राचीन संस्कृतीने आधुनिक जगाशी साधलेला एक आत्मविश्वासपूर्ण संवाद होता. आणि गुरूंकडून मिळालेली ही सेवेची शिकवण त्यांच्या मनात इतकी पक्की बसली होती की या जागतिक प्रसिद्धीनंतरही ते थांबले नाहीत. नाही थांबले. उलट त्या प्रसिद्धीचा उपयोग त्यांनी याच सेवेसाठी केला नाही का? चित्रात त्यांच्या कार्याबद्दल स्पष्ट लिहिलं आहे, रामकृष्ण मिशनची स्थापना. हो, आणि इथेच ते एक विचारवंत न राहता कर्मयोगी बनतात. शिकागोच्या यशानंतर ते सहज पाश्चात्य देशांमध्ये स्थायिक होऊ शकले असते. हो, शक्य होतं. पण ते भारतात परत आले कारण त्यांना इथली गरिबी, इथलं अज्ञान, इथल्या लोकांची दुर्दशा दिसत होती. त्यांनी 1 मे 1897 रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. हे मिशन म्हणजे त्यांच्या शिवभावे जीवसेवा या विचाराचं मूर्त स्वरूप होतं. या चित्रात रामकृष्ण मिशनच्या बोधचिन्हाचं एक लहानसं चित्र दिसतंय. त्यात सूर्य, पाणी, कमळ, साप, हंस हे सगळं आहे. हो. हे केवळ एक डिझाईन आहे की याचा काही खोल अर्थ आहे? नाही, याचा खूप खोल अर्थ आहे. ते बोधचिन्ह विवेकानंदांच्या संपूर्ण तत्वज्ञानाचं सार आहे असं म्हणायला हरकत नाही. अच्छा. त्यातील प्रत्येक प्रतीक मानवी विकासाच्या एका मार्गाचं प्रतिनिधित्व करतं. म्हणजे लाटांसारखं दिसणारं पाणी कर्मयोगाचं प्रतीक आहे. म्हणजे निस्वार्थ सेवेचा मार्ग. अगदी. उमळणारं कमळ भक्तियोगाचं, उगवता सूर्य ज्ञानयोगाचं, म्हणजे ज्ञानाच्या मार्गाने सत्य शोधणे. आणि तो साप? तो वर्तुळाकार साप राजयोग किंवा कुंडलिनी शक्तीचं प्रतीक आहे, ध्यान आणि मनावर नियंत्रणाचा मार्ग. आणि या सर्वांवर असलेला हंस म्हणजे परमात्मा. म्हणजे विवेकानंदांचा संदेश होता की यापैकी कोणताही एक मार्ग श्रेष्ठ नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वभावानुसार या मार्गाने आपला विकास साधू शकतो. म्हणजे रामकृष्ण मिशन हे केवळ प्रार्थना करण्याचं ठिकाण नाही. असंच. म्हणूनच रामकृष्ण मिशन दुष्काळात, पुरात मदतकार्य करतं, शाळा कॉलेज चालवतं, रुग्णालय चालवतं. हो, बरोबर. त्यांनी अध्यात्माला केवळ वैयक्तिक मोक्षापुरता मर्यादित न ठेवता त्याला सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्याशी जोडलं. आणि मला वाटतं त्यांचा हाच दृष्टिकोन त्यांना आजही तरुणांसाठी इतका महत्त्वाचा बनवतो. हो. चित्रात एक स्वतंत्र विभाग आहे ज्यात त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो असं म्हटलंय. 100 वर्षांनंतरही एक संन्यासी तरुणांचा आदर्श का असू शकतो? कारण ते तरुणांशी त्यांच्या भाषेत बोलले. त्यांनी तरुणांना दुर्बळ, रडणारं अध्यात्म दिलं नाही. मग काय दिलं? त्यांनी मसल्स ऑफ आयर्न अँड नर्व्स ऑफ स्टील म्हणजे पोलादी स्नायू आणि कणखर मज्जातंतूंची भाषा केली. अच्छा. ते म्हणायचे, तुम्ही गीतेचं पठण करण्यापेक्षा फुटबॉल खेळून स्वर्गाच्या अधिक जवळ जाल. हे तर खूपच वेगळं आहे. याचा अर्थ असा नाही की त्यांना गीतेचं महत्त्व कमी करायचं होतं. त्यांना सांगायचं होतं की आधी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर बना. हो. एक दुर्बल शरीर आणि मन मोठं ध्येय गाठू शकत नाही. आणि त्यांचा तो संदेश, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, आजही तितकाच प्रभावी वाटतो. कारण तो संदेश निष्क्रियतेच्या विरोधात आहे. तो सांगतो की तुमच्या आत प्रचंड शक्ती आहे, तिला ओळखा, स्वतःवर विश्वास ठेवा. त्यांचा राष्ट्रवाद हा केवळ राजकीय नव्हता. त्यांना असा भारत घडवायचा होता जिथे तरुण केवळ शिक्षित नसतील तर चारित्र्यवान, सेवाभावी आणि आत्मविश्वासाने भरलेले असतील. म्हणजे ते तरुणांना एक जबाबदारी टाकत होते. हो, ते तरुणांना सांगायचे, भविष्यातील भारताची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर आहे. ही जबाबदारीची भावनाच तरुणांना आकर्षित करते. आणि हे सगळं त्यांनी फक्त 39 वर्षांच्या आयुष्यात साध्य केलं.
चित्राच्या शेवटी त्यांच्या मृत्यूची नोंद आहे 4 जुलै 1902. इतक्या कमी वेळात एवढं मोठं काम कसं शक्य झालं हे खरंच अविश्वसनीय आहे. हो, त्यांचं आयुष्य लहान होतं, पण त्याची तीव्रता आणि प्रभाव प्रचंड होता. त्यांनी इतक्या कमी वेळात भारतीय तरुणांमध्ये एक नवी ऊर्जा, एक नवा आत्मविश्वास निर्माण केला. ज्याचा प्रभाव पुढेही टिकला. अगदी. त्याचा प्रभाव पुढे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यावरही स्पष्टपणे दिसून येतो. अनेक स्वातंत्र्य सैनिक त्यांच्या विचारांनी प्रेरित होते. तर या सगळ्या विश्लेषणाचा अर्थ काय? आपण एका चित्रापासून सुरुवात केली आणि त्यातून एका जिज्ञासू तर्कनिष्ठ तरुणाचा संपूर्ण जगासाठी प्रेरणास्रोत बनण्यापर्यंतचा प्रवास पाहिला. हो. हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा नाही, तर मला वाटतं एका विचाराचा प्रवास आहे. यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी केलेल्या जोडण्या. त्यांनी पूर्व आणि पश्चिमेला जोडलं. त्यांनी विज्ञान आणि अध्यात्माला जोडलं. ज्ञान आणि सेवेला जोडलं. हो, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी अध्यात्माला वैयक्तिक साधनेतून बाहेर काढून राष्ट्रीय पुनर्निर्माणाशी जोडलं. त्यांचा वारसा हा केवळ काही पुस्तकांचा किंवा भाषणांचा नाही. तो एका जिवंत, कार्यरत विचाराचा आहे, जो आजही रामकृष्ण मिशनच्या रूपात सेवा कार्य करत आहे. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. या माहितीमध्ये विवेकानंदांना भारतीय संस्कृतीचे राजदूत म्हटलं आहे. त्यांनी अशा काळात भारताची ओळख जगाला करून दिली, जेव्हा संवाद आणि माहितीची साधनं खूप मर्यादित होती. अगदी. आजच्या काळात जेव्हा आपण सगळेजण सोशल मीडियामुळे जगाशी जोडलेले आहोत, तेव्हा आपल्या संस्कृतीचे राजदूत असण्याचा अर्थ काय असू शकतो? महत्वाचा प्रश्न आहे. विवेकानंदांप्रमाणे आपल्या संस्कृतीतील वैश्विक मूल्ये शोधून ती जगासमोर मांडणं, की केवळ आपल्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणं, यावर नक्की विचार करा.